नरकातला स्वर्गने रान पेटवलं. आर्थर रोड कारागृहात 102 दिवस राहून खासदार संजय राऊत यांनी शासन प्रशासन कसे भ्रष्टाचाराने बरबटले याचा आखूदेखा हाल जगासमोर आणला. IAS IPS अधिकारी आपल्या आईवडिलांच्या मेहनतीवर तयार होतात. समाजातून कौतुकाची थाप मिळते. मात्र राज्यघटना साक्षीला ठेवून भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेऊनही काम करताना राजकीय पक्षांच्या दावणीला बांधले जातात. हा राज्यघटना संविधान तसे सार्वभौमत्वाचा केलेला व्यापार होय. आपल्या आई वडिलांनी केलेल्या कष्टाचा सौदा होय. साकेत गोखले यांनी भयंकर प्रकार समोर आणला आहे. जेलर पोलीस अधिकारी यांनी राजकीय आरोपींना भेटून राजकीय पक्षाची वकिली करताना प्रकरण मिटवा, जामीन तयार असल्याचे आमंत्रण देताना कायदा घटना यांची वासलात लावल्याचे दिसते. IAS IPS अधिकारी राज्यघटनेशी बांधील असतात. पक्षाशी धुनीभांडी करण्याची गरज नाही. सगळेच कसे भ्रष्टाचारामध्ये अखंड बुडाले आहेत. सरपंच संतोष देशमुखांचे मारेकरी सापडत नाही. जस्टिस लॉयाचे मारेकरी सापडत नाही. पूजा चव्हाणचे मारेकरी सरकारात बसले असून त्यांना पकडण्याची सरकारची हिंमत नाही. घोसाळकर सिद्धके यांचे सुद्धा मारेकरी सापडत नाही. मात्र पाकवर हल्ला करण्यासाठी उतावळे नवरे गुडघ्याला बाशिंगप्रमाणे प्रकार चालू आहे. लोकांना कामे मिळावीत म्हणून उद्योगांना चालना देण्याऐवजी उद्योगपती म्हणून माल काढत विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडण्याचाच धन्यता मानली जात आहे. यात अदानी आघाडीवर असून बाकीच्यांच्या ढोपराला बळ लावण्याचा प्रकार चालू आहे. आमदार खासदार पळत असताना काँग्रेसवाले रडत होते. ठाकरे व संजय राऊत यांनी तानाशहांचे नाक दाबून कोर्टाचे तोंड उघडण्याचा प्रयत्न केला. नरकातला स्वर्ग हे पुस्तक माइलस्टोन ठरेल. राजकारण्यांना बादशाही बडेजाव नसून विरोधकांना तोडण्या मोडण्याचा कुंटणखाना म्हणजे जेल पुढे येत आहे. जेलर पोलिसांनी लाज लज्जा ठेवावी. आता रान पेटलंच आहे. पहा पुढे काय काय होते ते. मित्रो, पूजा चव्हाण यांचे मारेकरी सरकारमध्ये बसले असून त्यांना ताबडतोब मुसक्या बांधा असे काही राजकीय पक्षांचे महिला पदाधिकारी छाती ठोकपणे सांगत होत्या. आता कसे सरकार बदलल्यानंतर तेच मंत्री पुन्हा सरकारमध्ये मंत्री झाले असून त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा प्रकार चालू आहे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.